आम्ही जर का 15, 20, 25 दिवसाच्या वर जाणार असेल तर आम्ही दिवस आणि रात्र चेंज करतो. म्हणजे रात्री 1 वाजता आम्ही दुपारचं जेवण करतो, कारण की आम्हाला रात्री खूप अलर्ट राहावं लागतं. रात्रीच्या वेळेला आम्ही पाण्याच्या जवळजवळ 30 फूट खाली येतो. आम्ही आमचे मास्ट, पेरिस्कोप किंवा हवा लागण्यासाठी आमचा एक मास्ट रेज करतो, आमचे इंजिन सुरू करतो, बॅटरी चार्ज करतो आणि रडार किंवा आमचं इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स ऑपरेट करतो. आमचे सेन्सर्स ऑपरेट असतात. त्यामुळे आम्हाला खूप अलर्ट आणि सतर्क राहावं लागतं आणि रात्रभर मग जागं राहावं लागतं किंवा जोपर्यंत आम्ही त्या 30 फूट पाण्यात गेलो. त्यामुळे आम्हाला सगळ्या क्रूला अलर्ट राहावं लागतं. आम्ही त्यावेळेला ॲक्च्युली ॲक्शन स्टेशनला क्लोज्ड अप असतो आणि मग त्यामुळे मग दिवसा आम्हाला आराम करावा लागतो. आणि जर त्यावेळेला रात्री आम्ही काय करतो, फ्रेश हवामध्ये घेतो, ती आम्हाला दिवसभर टिकवायची असते. जर का आम्ही स्वतःला एक्झर्ट केलं किंवा दिवसा काही व्यायाम करायला लागलो तर आम्ही ऑक्सिजन जास्त कंझ्युम करू, कार्बन डायऑक्साईड जास्त एक्सेल करू. आणि कार्बन डायऑक्साईड खूप डेंजरस गॅस असतो. जर का कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज वाढलं ते तब्येतीला सगळ्यात हानिकारक असतं.